ते थांब थांब असता नाही आधीपासून बघा. तुम्ही विचार करत असणार की आम्ही असे का दिसतो एवढे चांगले. क्षितिजाला तर आम्ही एक वेलकम सेरेमनी ठेवला आहे मामासाठी, जो की सौदीहून इकडे इंडियामध्ये कायम फॉर एव्हर शिफ्ट झाला आहे. तर त्याला एक सरप्राईज आहे. 17 इयर्स. येस, 17 इयर्स तो सौदीमध्ये होता इतके दिवस आणि आत्ताशी तो शिफ्ट झाला आणि तो येतो. आता हे सरप्राईज आहे, त्याला काहीच नाही माहिती, काहीच नाही माहिती त्याला हे याबद्दल. तर आता आम्ही म्हणजे असं मस्त हॉटेल बुक केलं, हे सगळे लोक आलेत आणि तो पण येतो आता. तर आता आम्ही दाखवतो. एक सेकंड तुम्हाला पूर्ण दाखवू. मी खाली बसू का काय, मी तिकडे जाऊ. तुम्ही असंच घ्या ना व्हिडिओ, मग सगळे आले की खरंच हे असं घ्यायला पाहिजे लपलेलं. आम्ही सगळे सरप्राईजसाठी थांबलो इकडे, लपलो. ते फटाक अरे मामा हे सगळे लोक थांबलेले आहेत. मामा ब्लेझर घालतोय तिथं. मी सांगितलं तिला तर आता सगळे लोक आलेले आहेत, बसतात आता. जमू जाणार माणसांना नाही जमणार, माणसांना नाही जमणार एवढं. BNB कॅफे आहे नाशिकमध्ये, तर तिकडे आलो आहे. खूप छान ॲम्बियन्स आहे. आय शो यू. हां, छान आहे. एक अंक उचलेल कुठलाही जो मला माहिती नसेल, जो हातात. तर आता मी हौजी खेळणार आहे आणि मी प्रिपरेशन करते, सगळे ते कार्ड्स कट करते आणि आई गेम सांगते. तुमच्याकडे फाईव्ह नंबर असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करायचं, पण तुमच्याकडे नसतात कदाचित तर मग सोडून द्यायचं. तर मी इथे काय आहे, पहिली रांग, दुसरी रांग आणि तिसरी रांग. ज्याची पहिली रांग पूर्ण होईल त्याने सांगायचं की माझी पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. हा, मग तो त्या रांगेत त्याचा तो विनर. आता आपला घ्यायचा फोटो नाही, व्हिडिओ आहे. सगळं झालं तर तो सगळ्यात मोठा विनर असतो, ज्याचं सगळं पहिल्यांदा होतं. आणखी एक असतो जो की सरक ना त्या बाजूला. चलो वेलकम होम. आता फक्त पहिली रांग I am the winner, guys. ऐका ना ताई, तुम्ही जेवढे सांगा सगळे नंबर आणि कशाबद्दल ते सांग पटकन पटकन.
आता हा आहे नेक्स्ट गेम ज्याच्यामध्ये बलून्स फुगवून तिकडे ठेवायचे. जे जास्त करणार तो विनर आहे. सो या नेक्स्ट राऊंडला आई बाप्पा खेळत आहे बघा. हळूहळू शूज काढून घ्या पप्पा. थोडा 5 मिनिटं जातील मग फास्ट होईल. व्हेरी गुड. चलो पटकन पटकन पटकन. कोण जिंकले बघूयात. Always a winner. Who won this girl? Where is she? This girl. Who won this girl? हा जो आहे अजूनला काहीतरी करून दाखवायचं. तिसरी जोडी आहे ही जे खेळत आहे. लेट्स सी. हा आजीचा मामा आहे. मामा आणि भाचा असे दोघं खेळत आहे. Time starts now. मामी चला चला. कपल कपला. मामी आहे आणि त्या मामासाठी बोलताय. त्यांना काय वाटतंय ते सगळं. खूप छान जेवण झालं मस्त आणि सुस्ती पण आलेली आता हा फक्त एक वरती गोडाचा लेअर हवा आहे जो येणार आहे आता. म्हणजे मी बघितलंय त्यांना सर्व करताना. ते ना शाही तुकडा आणि माझ्या जिगरचा तुकडा. तर हे आलं डेझर्ट. शाही तुकडा. सॉरी माझ्या खराब अँगल्ससाठी. मी खाऊन सांगते की जास्त गोड काय आहे. गोड पण आहे पण ह्यांच्यापेक्षा गोड नाही आहे. जास्त गोड. सारखे जे सॅक्रिफायसेस आम्ही बघतो त्यामुळे आम्हाला जरा हिंमत येते की हा आपण पण म्हणजे कुठेतरी सॅक्रिफाईस करायला हवं लाईफमध्ये. हा कार्यक्रम आयोजित केला की नाही मी होतो तुमच्या सगळ्यांमध्येच होतो आणि आजही तुमच्या सगळ्यांमध्येच आहे आणि कायम तुमच्या सगळ्यांमध्येच आहे. सगळ्यात पहिले मला माझ्या आईचं म्हणजे मनापासून धन्यवाद करायचं. कारण आज जे मी काय पण आहे ते तिच्यामुळे. तिने आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं, चांगल्या वाईट गोष्टींची माहिती करून दिली. कोणी नव्हतं आमच्यावर तेव्हा आम्हाला खरंच गरज होती. त्यावेळेस खरंच कोणी नव्हतं आणि ती एकटीच होती, झगडत होती. सगळ्या गोष्टी जबाबदारी तिने स्वतःवर घेतली आणि खरंच मनापासून खूप खूप सपोर्ट केला. आणि तिच्यामुळंच आज मी इतके वर्ष बाहेर काढू शकलो. जे काही आहे तिच्यामुळे मी साध्य करू शकलो. माझे जे गोल होते ते गोल साध्य झाले.
त्यामुळे तुमच्या सगळ्यांसमोर तिला मला खूप खूप थँक्यू म्हणायचं. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ हा आजूला त्यांना बघायचं राहू दे. मामा पांडुरंगाचं नाव घ्यायचं. ना नाव घ्या. अरे मला ते साखर काय घोषित करायचं आता आमचा बक्षीस समारंभ चालू आहे रात्रीचे 3 वाजले आणि आता आमच्या खूप सारे गेम्स खेळल्यानंतर हे बक्षीस वितरण सोहळा चालू आहे. थर्ड लाईन आमची बाबा असं आहे का? दिवे लावणारे सगळ्यात जास्त दिवे लावले एका काढले. ऐका चुकतंय तुम्ही ऐकून घ्या. हे नानांचं आणि हे आजूच आहे का? एकत्रित करायचं. एक कॅडबरी आणि एक रुमाल असं ते दिलंय का? मग 2 कॅडबरी. ठीक आहे बदल. गिफ्ट जरा क्लिअर नाही आमचे कोणते काय द्यायचे काय चाललंय. सेफ्टीवाले सगळे माग राहिले. स्टुडंट पहिले आले का? नाश्त्याची तयारी. चला आता माझे 3 झाले. वीकेंड इज ओव्हर. जे हरलेले ना त्यांच्या समोर जाऊन खाण्याची मजा आहे. तर हा होता आमचा कालचा मामाचा वेलकम सेरेमनीचा व्लॉग. तुम्ही बघितलाच आहे. तर तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून. आणि तुम्ही पण जर तुमच्या फॅमिलीमध्ये असं काही फंक्शन किंवा गेट टुगेदर अरेंज करणार असाल तर डेफिनेटली अशी गेम्स ठेवा, कारण इट वॉज सच अ फन. तर असेच आमचे व्लॉग्स बघत राहा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आवडलं तर कमेंट करून. बाय.